महाराष्ट्र सरकार ने स्वीकार किया है कि मुंबई के कुर्ला इलाके में 108 अवैध रेस्टोरेंट और 81 होटल खुल गए हैं। भाजपा एमएलसी राजहंस सिंह द्वारा उठाए गए मुद्दे पर राज्य मंत्री माधुरी मिसाल ने महाराष्ट्र राज्य परिषद को सूचित किया कि कार्रवाई रोकनी पड़ी क्योंकि इनमें से 73 ने अदालत का दरवाजा खटखटाया है। राजहंस सिंह ने मांग की है कि बीएमसी के सहायक आयुक्त और वरिष्ठ पुलिस निरीक्षक को निलंबित किया जाना चाहिए। अब तक केवल जूनियर इंजीनियर के पद से नीचे के छोटे अधिकारियों को ही दंडित किया गया है। एमएलसी राजहंस सिंह ने एलबीएस मार्ग पर होटलों का भी मुद्दा उठाया है। यहाँ होटल रात पर खुले रहते हैं, पूरी सुबह तक यहाँ होटल खुले रहते हैं। यहाँ काफी चरसी नशेड़ी लोग रात भर जमा रहते हैं, सुबह तक यहाँ शोर शराबा मचाते हैं, जिससे स्थानिक लोगों की नींद खराब होती है। आने जाने वाले लोगों को भी दिक्कत होती है। कुर्ला पुलिस स्टेशन, विनोबा भावे नगर पुलिस स्टेशन, बीएमसीएल वार्ड के अधिकारी सब देखकर भी अनजान है। सभी ने उन्हें खुली छूट दे रखी है। मुंबई पुलिस आयुक्त देवेन भारती क्या इस होटलों के खिलाफ कार्रवाई करेंगे, ये देखने वाली बात होगी। एमएलसी राजहंस सिंह ने सवाल किया है कि क्या प्रशासन किनारा होटल जैसे किसी बड़े हादसे के इंतजार में बैठा हुआ है। अगर इन होटलों पर कार्रवाई नहीं की गई तो किनारा होटल जैसा हादसा हो सकता है। क्या कुर्ला पुलिस थाने और विनोबा भावे नगर पुलिस थाने इस हादसे के जिम्मेदार होंगे? कुर्ल्यात पश्चिमला एल वार्ड विभागात कमीत कमी तिथे अनथराइज 50 पेक्षा जास्त रेस्टोरेंट बांधण्यात आले आणि ते रेस्टोरेंट असे इथे सर्व गॅरेजेस होते, भंगारचा कारभार चालत होता तिथे। आता हे जरा ऐका जरा आणि 2-2, 3-3, 4-4 माळेचे अनथराइज 6-6 महिने, 8-8 महिने, 1-1 वर्ष पडदा घालून तिथे लॉजिंग, बोर्डिंग आणि हॉटेल रूमचे हॉटेल 50 रूम, 30 रूम, 40 रूम असे हॉटेल बांधण्यात गेलेले आणि एक मला वाटतं 15-16 मध्ये तिथे सिटी किनारा म्हणून एक हॉटेल अनथराइज बांधला होता। डॉन बॉस्को से इंजीनियरिंग से 8 लोक, 7 से 8 ते इंजीनियरिंग शिकणारे पोरे आग लागली आणि त्याच्यामध्ये वाढले। ते अनथराइज होता आणि त्यांच्याकडे फायरचा लायसन्स नाही, 394 ईटिंग हाऊसचे लायसन्स नाही आणि तो एलबीएस रस्त्यावर रात्री 3-4 वाजतापर्यंत ट्रॅफिक जाम, लोकांना यायला जायला त्रास आणि एलवाडाचे अधिकारी, आपल्याकडे कायदा होता त्यावेळी, मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते त्यावेळी एक कायदा आणला होता की जर अनथराइज वार्डामध्ये झाला तर असिस्टंट कमिशनर आणि सिनियर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा। सस्पेंड कोण होतो? मुकादम, ज्युनियर इंजिनियर। ते मोठी तिथे भ्रष्टाचारचा कारभार चाललेला आहे आणि सांताक्रूज, चेंबूर, जोड रस्त्याला कुर्ल्यालाच 5 मालेचा बिल्डिंग 1 वर्ष पडदा लावून एलवाडा ते एलवाड म्हणजे त्याचे 20-25 मीटर, 25 ते 30 मीटर लांब हे महानगरपालिकेचा वार्ड आहे। 1 ते 1.5 वर्ष कंटिन्यू काम चाललेला होता तिथे। कंप्लेन केल्यानंतर 351 ची नोटीस देणार आणि त्याला सांगणार तुम्ही कोर्टात जावा। प्रश्न म्हणजे माझा हेच प्रश्न आहे की अनथराइज बांधकामाला, मंत्री महोदय, अनथराइज बांधकामाला
कधी तोडणार आणि ज्यांच्याकडे लायसन्स नाही तर एमओएच आणि असिस्टंट कमिशनर आणि सिनियर इन्स्पेक्टरला सस्पेंड करणार की नाही करणार? मंत्री महोदय. सभापती महोदय, आपण 1 जुलै ते 30 जूनच्या कालावधीमध्ये 108 हॉटेल आणि 81 लॉजिंग बोर्डिंगवर आपण कारवाई केलेली आहे आणि परत त्यांनी बांधकाम करू नये म्हणून त्यांच्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेजच्या लाईन वगैरे सगळ्या आपण तोडलेले आहेत. त्याचप्रमाणे सभापती महोदय, आपण जवळजवळ 101 जी अनधिकृत हॉटेल होती त्याच्यामधल्या 73 जे लोक आहेत ते लोकांनी आपल्या मुंबई दिवाणी न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये ते गेलेले आहेत. अशी प्रकरणं त्यामुळे थांबलेली आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे त्यांच्या बाबतीमधली आणि ज्याच्यामध्ये यांनी 2 स्वच्छता निरीक्षकांना आपण दंडाची पण शिक्षा ह्याच्यामध्ये केलेली आहे. एक कनिष्ठ अभियंता मुकादम वगैरे यांना सस्पेंड पण केलेला आहे. प्रवीण दरेकर.